सध्या दौरा सुरू आहे. ज्या खासदारांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात ते बोलत आहेत. कसं पाहता या एकूणच दौऱ्याकडे आपण? आता मला असं वाटतं की सर्व निघून गेल्यानंतर दौऱ्यामध्ये काही अर्थ प्राप्त होत नाही. एक तर हातातलं सर्व निघून गेलं आणि हे अगोदरच जर दौरे केले असते तर मला असं वाटतं की चित्र जरा वेगळं राहिलं असतं कदाचित. परंतु आता सर्व निघून गेल्यानंतर काय फायदा या सर्व दौऱ्याला? मला वाटत नाही काही वांझोटा दौरा हा राहील. वांझोटा दौरा 100%. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाचेच आमदार कामांसाठी टक्केवारी घेत असल्याचा व्हिडिओ समोर शिवसेना आमदार ते गंभीर आहे. अशा प्रकारचं असेल तर 100% त्याची चौकशी होईल निश्चितपणे. परंतु त्याची सत्यता पडताळून पाहावं लागेल काय आहे ते. आरटीओमध्ये जे अधिकारी कारवाई करतायत त्यांना अधिकारी देतोय. जर अशा पद्धतीच्या कारवाई केल्या तर तुम्हाला कशा पद्धतीनं अडकवलं जाईल त्याचे अनेक कसं अधिकाऱ्यांना अडकवलं जाईल त्याची उदाहरणं देतोय. ह्या ऑडिओ क्लिप्स आता बाहेर आलेल्या आहेत. आता त्याची पुष्टी त्याची झाली पाहिजे. सत्यता काय ते माहीत पडलं पाहिजे. त्यानंतर ठरेल सर्व. डिपार्टमेंट सक्षम आहे आणि प्रतापरावजी करतील कारवाई. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून महायुतीच्या पाठीमागे फॉर्म भरलाय. एका बाजूला महायुतीच्या विरोधात दौरा करतात, दुसऱ्या बाजूला त्यांचे सरकार महायुतीच्या पाठीमागून. हे बघा, सहकार क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं पक्षीय राजकारण नसतं. अशा प्रकारचं पॅनल ठरतं ही गोष्ट खरी आहे. पण पॅनलमध्ये जर यांना घेतलं असेल तर तिथं सहकारमध्ये कधी राजकारण नसतं. मला असं वाटतं की तो जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातला विषय आहे. अशी एक माहिती मिळते की आपला म्यानमार, थायलंड आणि भारत यांच्या जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलमध्ये 25 लोकांना नोकरीचा आमिष दाखवून तिथं अडकवून ठेवले. महाराष्ट्रातली आणि भारतातली ही सगळी मुलं आहेत त्यांना याच्यामध्ये अडकून ठेवलंय. त्यांच्याकडनं पैसे पण घेतले आणि नोकरीचा आता ते एकाच ठिकाणी अडकून पडले. याच्यामध्ये शासनानं सरकारनं काय भूमिका पाहिजे? नाही, मला माहित नाही हा विषय. असेल तर आपण माहिती द्या. मी इमिजिएट माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलेल. भायखळामध्ये ज्या पद्धतीने जुलूसमध्ये गोळ्या वाटण्यासाठी एकाच वेळी 14,900 गोळ्या त्या ठिकाणी वाटण्यासाठी आणण्यात आल्या होत्या. अशा घटना तर गांभीर्याने आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. शासनाकडनं जी अशी कीटकनाशक औषधं आहेत ही प्रिस्क्रिप्शन शिवाय दिली जात आहे. या संदर्भात आपण सभागृहात काही प्रश्न उपस्थित करणार. बघा, गृह विभाग याच्यावर सक्षम आहे. गृह विभाग याच्यावर कारवाई करील. आणि जर असं होत असेल तर निश्चितपणे सभागृह त्यासाठीच आहे. आपण आमच्या लक्षात आणून दिली, आम्ही तिथं मांडणं 100% मांडू. हा विषय समजून घेतो मांडतो. श्रीमंत नाही परवडत. 304 लोकांनी घर नाकारलेली आहे. नाही, मला नाही माहिती त्याच्यावर. थँक्यू.